हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण TCS व IBPSने या महिन्यात ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्यात त्यातील काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। तर स्टार्ट करूया। मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी की आदर्श लिपी? मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मराठी भाषा लिपीस देवनागरी लिपी व बाळबोध लिपी या नावाने ओळखले जाते। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। हा सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा। प्रादिबहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास, समानाधिकरण बहुव्रीही समास। जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा। तर जितेंद्रिय म्हणजे जीत आहेत इंद्रिय ज्याची असा तो। जितेंद्रिय, जीत आहेत इंद्रिय ज्याची असा तो। यातील जीत हे पद प्रथमा विभक्तीत आहे, इंद्रिय सुद्धा प्रथमा विभक्तीत आहे। आणि आपण पाहिलं होतं विग्रह करताना जेव्हा समासातील दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात तेव्हा तो असतो समानाधिकरण बहुव्रीही समास। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या समासात दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात। आणखी कोणती उदाहरणे आहेत या समासाची? तर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो। लक्ष्मी व कांता दोन्ही शब्द दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत। वक्रतुंड, वक्र आहे तोंड म्हणजे तुंड ज्याचे असा तो। वक्र व तुंड दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत। त्यानंतर निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो। लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो। लंब व उदर दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत, त्यामुळे समानाधिकरण बहुव्रीही समासाची ही उदाहरणे आहेत। ठीक आहे, नत्र बहुव्रीही समासात काय असते? तर यातील पहिले पद अ, त्यानंतर अन, न, नी असे नकारदर्शक शब्द असतात नत्र बहुव्रीही समासात। उदाहरणे काय येतील? तर अनाथ येईल, अखंड येईल, आणखी काय येईल? अनंत येईल, अनंत, नीरस येईल। पहिले पद नकारदर्शक असते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय की अव्ययसाधित विशेषण? वरची खोली लहान आहे यातील वरची या शब्दाचा प्रकार ओळखा। तर वरची या शब्दाने खोली या नामाबद्दल विशेष माहिती सांगितले। कोणती खोली? तर वरची खोली म्हणजे हे विशेषण येईल। विशेषण फक्त ऑप्शन डी मध्ये आहे, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। अव्ययसाधित विशेषण आहे वरची। वरची, त्यानंतर खालची, मागची, पुढची ही सर्व आहेत अव्ययसाधित विशेषणे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर भाषाविषयक कौशल्यांच्या 5 पायऱ्या आहेत। ऑप्शन ए कोणत्या कोणत्या आहेत? तर ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन। आकलन, ठीक आहे, 5 पायऱ्या आहेत। ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन भाषाविषयक कौशल्यांच्या 5 पायऱ्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन। संधी विग्रह करा। कविच्छा, तर काय विग्रह येईल? तर कविच्छामध्ये व ला दीर्घविलांटी आलेली आहे। तर दीर्घविलांटी ह्रस्वविलांटी प्लस ह्रस्वविलांटी इक्वल टू दीर्घविलांटी। तर मग इथे कवी या शब्दातील वी ची ह्रस्वविलांटी आणि इच्छामधल्या ई ची ह्रस्वविलांटी दोन्ही मिळून व ला दीर्घविलांटी येईल व कविच्छा ही संधी तयार होईल। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। व ची ह्रस्वविलांटी व ई ची ह्रस्वविलांटी दोन्ही मिळून व ला दीर्घविलांटी होईल व कविच्छा ही संधी तयार होईल। ठीक आहे, कविच्छा, त्यानंतर मुनिच्छा, मुनिच्छा, आणखी काय येईल? हरिच्छा, हरिच्छा ही सर्व अशाच संधींची उदाहरणे आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। रू या वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण करा। कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य। रू या वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण। तर ध्वनी बाहेर पडताना तोंडाच्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात येते। तर रूचा उच्चार करताना कोणत्या भागाचा वापर होतोय? तर मूर्धा, मूर्धा या तोंडाच्या भागाचा जास्त वापर होतोय। मूर्धा म्हणजे जिभेच्या एक्झॅक्ट वरचा भाग, या भागाचा जास्त वापर होतोय रूचा उच्चार करताना। सो रू हा मूर्धन्य या वर्गात येईल। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। आणखी कोणते वर्ण येतात मूर्धन्यमध्ये? तर ट, ठ, ड, ढ, ण, त्यानंतर र येईल, श येईल, अळ येतो आणि रू येतो। ठीक आहे, हे सर्व येतात मूर्धन्यमध्ये। कंठ्यमध्ये काय येते? तर कंठाचा जास्त वापर होतो उच्चार करताना। यात अ व आ हे स्वर येतात।
त्यानंतर क, ख, ग, घ ही व्यंजने येतात. ठीक आहे. तालव्य काय असते, तर तालूचा उपयोग करतात. यात ई व ई हे स्वर येतात आणि व्यंजने कोणती येतात, तर च, छ, ज, झ, य येते. ठीक आहे. त्यानंतर दंत्य, तर वर्णाचा उच्चार करताना दातांचा जास्त वापर होतो. त, थ, द, त्यानंतर ध, न, ल, स हे आहेत दंत्यवर्ण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे? आवाज, वर्ण, बाळाचे रडणे की मूळ वृत्ती? मूलध्वनीचा अर्थ, तर मूलध्वनी म्हणजे वर्ण, ऑप्शन बी. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आणि अक्षर काय असते? अक्षर हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आणि अक्षर, तर ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात. ध्वनीच्या प्रत्येक खुणेला म्हणतात अक्षर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. बाई माणूस, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग यापैकी नाही. बाई माणूस या शब्दाचे लिंग, तर आपण पाहिलं होतं सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दानुसार ठरवतात. देवघर, देवघर, ते देवघर, घर नपुसकलिंगी आहे, सो ते देवघर शब्दसुद्धा नपुसकलिंगी येईल. त्यानंतर भाऊ बहीण, भाऊ बहीण हा शेवटचा शब्द बहीण स्त्रीलिंगी आहे, सो हा पूर्ण शब्दसुद्धा स्त्रीलिंगी येईल, ती भाऊ बहीण. त्यानंतर साखर भात, साखर भात, भात हा शब्द तो भात पुल्लिंगी आहे, सो हा पूर्ण शब्द पुल्लिंगी येईल, तो साखर भात. सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दानुसार ठरवतात. पण या बाबतीत काही एक्सेप्शनसुद्धा असतात. एक्सेप्शन्स पण आहेत. एक्सेप्शन असे असते, जर सामासिक शब्द हा एकाच घटकासाठी वापरलेला असेल तर त्या घटकावरून त्याचं लिंग ठरवले जाते. बाई माणूस एकाच घटकासाठी वापरलाय, बाईसाठी वापरलाय ना, सो बाईवरून याचे लिंग ठरवण्यात येईल. बाई स्त्रीलिंगी आहे, सो हा पूर्ण शब्द येईल स्त्रीलिंगी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, ती बाई माणूस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती? अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने, व, र, द, ग. तर ग पूर्ण दंड आहे, एलिमिनेट होईल. व सुद्धा पूर्ण दंड, एलिमिनेट झालं. त्यानंतर र ला दंडच नाही आहे, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अर्धा दंड द ला आहे, पण ड हा अर्धा होत नाही. द या शब्द कसा लिहितो, द अर्धा होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. अनल, घर, अमृत, चंद्र समानार्थी शब्दांची चुकीची जोडी. तर अनलचे समानार्थी शब्द विस्तव, पावक, अग्नी, वनी करेक्ट आहे. घर, सदन, भवन, गृह, आलय करेक्ट आहे. हे सर्व समानार्थी शब्द आहेत. अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. तर अमृतचे समानार्थी शब्द सुधा, पियुष आहे. रस आणि चिरंजीवी येणार नाही. रस आणि चिरंजीवी हे अमृतचे समानार्थी शब्द नाही आहेत, सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे, सो ऑप्शन सी येईल. ठीक आहे. चंद्रचं समानार्थी इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात ओळखा. विशेष नाम, कर्ता, कर्म की सामान्य नाम? कोसला ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात, तर कोसला नाम आहे आणि नामामध्ये काय आहे, तर एका विशेष कादंबरीचा बोध होतोय, सो विशेष नाम येईल ना, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सामान्य नाम येणार नाही, एका विशेष कादंबरीचा बोध होतोय त्यामुळे विशेष नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संधी करा. षट प्लस अंग, षटंग, षदंग, षडंग, षदंग. षट प्लस अंग, तर षटमध्ये ट हे कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन आहे ना ट, आणि टच्या पुढे अंगमधल्या अचा स्वर आलाय. आणि आपण पाहिलं होतं कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तर त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी बनते. कधी, तर कठोर व्यंजनानंतर अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तेव्हा. ठीक आहे. तर टच्या वर्गातील तिसरे व्यंजन कोणते येईल, ट, ठ, ड, ड येईल. आणि ड प्लस अंग काय होईल, षडंग होईल ना. षडंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा, तर ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. टच्या वर्गातील तिसरे व्यंजन आहे ड आणि ड प्लस अंग होईल षडंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इकारांत नपुसकलिंगी नामांचे अनेक वचन डॅश होते.
इकारांत नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन। तर उदाहरण काय आहे इकारांत नपुसकलिंगी नामाचं? तर पाणी येईल ना, पाणी, ते पाणी बोलतो ना आपण, ते नपुसकलिंगी पाणी, ई इकारांत आहे। अनेकवचन काय येईल याचं? तर ते पाणी, पाणीच येईल ना। एकवचन अनेकवचन सेम येईल। सो काय येईल करेक्ट आन्सर? तर तेच राहते। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पर्यायी उत्तरांतील अ व ब या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्दजोडी शोधा। अश्व, वाजी, हय, घोडा, अनुज, अग्रज, वारू, तुरंग। विरुद्धार्थी शब्द जोडी। तर अश्व, वाजी समानार्थी शब्द आहेत, हय, घोडा समानार्थी आहेत, अनुज, अग्रज विरुद्धार्थी आहेत। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। वारू आणि तुरंग हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत। ठीक आहे, विरुद्धार्थी जोडी येईल अनुज आणि अग्रज। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। नाम, सर्वनाम, क्रियापद की विशेषण? आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, तर होणारी कोण? वाहवा। वाहवा कर्ता आहे आणि कर्ता व कर्म, वाक्यातील कर्ता व कर्म ही नेहमी नामे असतात। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। वाक्यात होणारी काय आहे? तर वाहवा। वाहवा कर्ता येईल आणि कर्ता व कर्म वाक्यातील नामे असतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा। पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले, पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले, आलेल्या पावसाने अंगण ओलेचिंब झाले। मिश्र वाक्य कोणतं येईल? तर पाऊस पडल्यावर अंग ओलेचिंब झाले केवल वाक्य आहे ना, केवल वाक्य आहे। जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले, जेव्हा तेव्हा संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात ना। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले येईल तुमचं मिश्र वाक्य। संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य। ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन सी, पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले, तर आणि त्यानंतर व समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत आणि समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात संयुक्त वाक्य। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आणि या शब्दाची जात उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत, तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं आणि व समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत ना, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। दोन किंवा अधिक शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दांना म्हणतात उभयान्वयी अव्यय। अविकारी असतात, अविकारी म्हणजे यांच्यात कधीच कोणता बदल होत नाही। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा। कर्मणी, कर्तरी, सकर्मक, अकर्मक। गायीने गवत खाल्ले, तर वाक्यात कर्ता काय आहे? गाय आहे, गायीला प्रत्यय आहे, सो कर्तरी प्रयोग येणार नाही। वाक्यात कर्म काय आहे? तर गवत, कर्म आहे, गवताला प्रत्यय नाही आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे, सो कर्मणी प्रयोग येईल हा कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते। गवतच्या जागी जर इथे चारा घेतलं तर गायीने चारा खाल्ला, क्रियापद बदलेल। सो हा कर्मणी प्रयोग आहे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते। जर आपण इथे कर्ता बदलला, गायीच्या ऐवजी ते बैल घेतला, तर बैलाने गवत खाल्ले, क्रियापद बदलत नाही, त्यामुळे कर्तरी प्रयोग येणार नाही। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सुंबाल्या करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा। घाशा गुंडाळणे, पोबारा करणे, चोरावर मोर ओढणे, जीवाचे रान करणे। सुंबाल्या करणे, तर सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे, पोबारा करणे ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो। नेक्स्ट क्वेश्चन। तो, हा, ती, ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम। तर तो, ती, ते आणि हा, ही, हे ही आहेत तुमची दर्शक सर्वनामे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। दर्शक सर्वनामांमध्ये येतात तो, ती, ते, हा, ही, हे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। केलेले उपकार जो जाणत नाही असा तो, तर आता ऑप्शनच पाहू नका। केलेले उपकार जो जाणत नाही तो कृतघ्न, कृतघ्न आणि केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कृतघ्न, केलेले उपकार जो जाणत नाही तो। ठीक आहे, प्रत्येक एक्झामला विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन।
खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. विरुद्ध अर्थाची म्हण. चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्या हातात ससा तो पारधी, गर्वाचे घर खाली. खाई त्याला खवखवे, तर याची विरुद्ध अर्थी म्हण येईल कर नाही त्याला डर कशाला, ऑप्शन बी. चोराच्या मनात चांदणे समानार्थी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. तर कपाट, ते कपाट म्हणतो ना, काय येईल, नपुसक लिंग, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मधुप, स्वरूप, केशव, राजीव. कमळ, तर कमळ म्हणजे राजीव, ऑप्शन डी. मधुप म्हणजे काय, तर भुंगा. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. मधुप, भुंगा. नेक्स्ट क्वेश्चन. मीठ भाकरी म्हणजे काय. मीठ घालून केलेली भाकरी, मिठाबरोबर भाकरी खाणे, साधे जेवण, गरिबांचे खाणे. मीठ भाकरी, तर समासात सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. मीठ भाकरी म्हणजे मीठ भाकरी, साधे जेवण, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मीठ भाकरी म्हणजे साधे जेवण. समास कोणता येईल मीठ भाकरचा, तर समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. मीठ भाकरी, त्यानंतर वेणी फणी, चहा पाणी, केर कचरा, शेतीवाडी, भाजीपाला, ही सर्व आहेत समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मध गोड असतो अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. गोड या शब्दाचे विशेषण, तर गोड, कडू, गोड, कडू, आंबट, आंबट, धूर्त, सुंदर, सुंदर, धूर्त, आंबट, कडू, गोड, हे सर्व शब्द गुण दाखवतात. सो गुणवाचक विशेषण येईल, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. गुण दाखवणारी विशेषणे असतात गुणवाचक विशेषणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. हत्तीणी, हत्या, हत्तीस, हत्ती, तर हत्तीचे अनेक वचन हत्तीच असते, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा. रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ यापैकी नाही. रमेश आंबा खात असे, तर खात असे म्हणजे हा रीती भूतकाळ आहे, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. रीती भविष्यकाळ काय येईल, तर खात जाईल, खात जाईल येईल तुमचा रीती भविष्यकाळ. त्यानंतर साधा भूतकाळ, रमेशने आंबा खाल्ला, साधा भूतकाळ. त्यानंतर रीती वर्तमान काळ काय येईल, रीती वर्तमान काळ, तर खात असतो, खात असतो, रमेश आंबा खात असतो येईल तुमचा रीती वर्तमान काळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जोड शब्द नसलेला पर्याय ओळखा. टेबल, खुर्ची, अदलाबदल, सल्ला मसलत, सोने चांदी. जोड शब्द नसलेला पर्याय, तर टेबल खुर्ची जोड शब्द आहे का, तर नाही. अदलाबदल जोड शब्द आहे, सल्ला मसलत सुद्धा जोड शब्द आहे, सोने चांदी जोड शब्द येणार नाही. सो आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, जोड शब्द नसलेला पर्याय, तर अ व ड हे जोड शब्द नाही आहेत. सो कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, अ, ब व क बरोबर बाकी चूक, हे येणार नाही. ब व क बरोबर बाकी चूक नाही. क व ड बरोबर बाकी चूक नाही. अ व ड बरोबर बाकी चूक, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अ व ड, टेबल खुर्ची व सोने चांदी हे जोड शब्द नाही आहेत, बाकी सर्व जोड शब्द आहेत. अदला बदली व सल्ला मसलत हे जोड शब्द येतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विरळ, गच्च, मोकळा की भेद, तर दाटचा विरुद्धार्थी शब्द येईल विरळ, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. उंदराला डोंगरावर पकडणे, डोंगरावर उंदीर राहतो, कष्ट करणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, काय करेक्ट अर्थ, तर खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स या महिन्यात IBPSने ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्यात त्यातील क्वेश्चन्स आहेत. सो हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तुम्हाला तुमच्या एक्झाम्समध्ये यातीलच सर्व क्वेश्चन्स रिपीट होताना दिसतील, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.